तर चला गाईज आपण आलो कुशिवलीला दाखवत आहे बघा. इथं नदी आहे गाई, नदी हल्ली पाणी नाही बरं म्हणून दाखवता. पोरांचा क्रेज बघा, सायकल घेऊन आले ना भाई, सायकल घेऊन इथं पावतात. कसला मस्त वाटतं. इथपर्यंत पाणी येते बघ, इथपर्यंत. काय जातं बघा व्ह्यू. कुठे गेली ती? बाबा 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 रागात बघते बघा. मस्ती बघा किती करतो, मस्ती. डॉगी मारेल. अरे गाईस, कशा तुम्ही? आयोग सर्व माझ्या 2 वाजता नाही, लगेच भाव्याला बोलते चल कुठे जाऊ. भाव्या दिला नाही नाही ना काही बोललं ते तुझं गेल्या न्यायला नाही नेलं वाटतं. हे बघा आमचा कॉलेज 11वी 12वीला इथं कुठं होता आता? इथं पहिले कुठं होता? गुरुकुलला. आता येऊ इथं. आणि आम्ही तेव्हा सांगितलेलं जे प्रगतीला तर तेव्हा नाही. आता इथं पुढच्या वर्षी येणार बघू. येईन ना पुढच्या वर्षी तर माझ्या नाही, पुढच्या वर्षी प्रगतीला येणार कुठेतरी चाललं. बरं सर आता डेली आपल्याला ब्लॉग टाकत असतं. बरं जाऊ बरं याला ते दोघं पण नाहीत ना, भाव्या दोघंच चालले आपल्याला. काही दोघं तिला आम्हाला धोका. ते दोघं मस्त गेले आहेत. कुठे गेले ते वृंदावन झाला, जाम तिकडे गेले. दोघंच काफी अवघडाला तर चला काही. भाव्या बोलतो मलंगडला नाही जाऊ. बरं जाऊ दिलेलं. बरं मलंगड आपण जर कटाला आला आपल्याला मलंगडला गेले. तिला कितीला गेले? पाणी पाऊस नसतं तर जास्त असेल ना या, पाणी कमी असेल नाहीतर जास्त पाणी पोहोचले कापूस जातं. चला बघूया. दापाची म्हणजे या साईडला जायचं आपल्याला. ते डोंगराचे इथं हात धुका वाटतं. पाणी नसेल आज पाणी. त्यात इथून दिसतं पूर्ण डोंगर काय पाणी. आणि तो तिकडं मलंगडच्या साईडला आपल्याला जायचं इथं. चला असा जाता कंटिन्यू राहा. आपण दाखवलं तसं जायचं. बरं तर कधी पाहू पण काय दाखवण्यासाठी. तर चला काय आपण आलो फायनली कुशिवलीला. त्यांनी इथं गाडी ठेवली. गाडी पुढे पण जाईल पण पूर्ण गाडीची अख्खी वाट लागतं. आणि एका साईडला तर पार्किंगचे पैसे दिले. बघू आता जाऊ. तू का बोलता आता इथं? आता गेल्या वर्षी पहिल्यांदा मागच्या वर्षी आलता. आणि आम्ही पण 12वीला होतो तेव्हा कॉलेजची इथे यायचो. कावेश यायचा, मी यायचो, तेजस आणि लक्की. तेव्हा येऊ नव्हतं, तेव्हा दुसऱ्या कॉलेजमध्ये होता. याला तेव्हा तुला हे होता ना ऑप्शन आयडियलचा? हो म्हणजे यायचा ना. तर 13वी झाली. आता बघू ही परीक्षा झाली फायनल. तर यो येईल प्रगतीला. यो पण असेल आपल्या ब्लॉगमध्ये. तेजस, मी आणि यो जतीन असतं. पण जतीनचा कॉलेज वेगळा ना. डेलीच्या ब्लॉगमध्ये सांगतो मी. तू आणि मी असेल ना. आणि तेजस. हे बघा आता इथून असं चालायचं 10 मिनिटं. इथून गाडी गेलीच नसती. गेली असती ती खालून गेलीच ती. आणि आपल्याला जायचं तर दाखवत नीट. आमचं पाणी दिसतं नाही दिसत. तिथच्या पाणी येते. इतका पाणी भयानक येतं ना, अख्खा खेचत नाही. असं इथून आपल्याला 10 मिनिटावर इथून चालत जायचं. आणि मग डोंगराच्या खाली कम्प्लीट. तेव्हा त्या डोंगराच्या खाली जाऊ. आणि मलंगड तसा जॉईंट आहे डोंगर वरचं. आणि गाईज डेली आपले व्लॉग बघा. फक्त 2 महिन्यामध्ये आपल्याला 1000 घंटे करायचं. कसं पण 1.5 महिना पकडा फक्त. तर स्किप वगैरे काहीच नका करू. डेली आपले आता डेली ब्लॉग टाकीन बस झाला. भावल्यावर आज पण उद्या बघू. आज जाईन घरी तो एक ब्लॉग.
तर चला आता जातो तिथे डायरेक्ट तुम्हाला दाखवतो वगैरे धबधबा वगैरे. तर आता जास्ती पाणी पण नाही ना, तर आम्ही एंडला आलं. हो नाही इकडे हल्ली एक माणूस पण दिसत नाही. तर तरी आम्ही दोघंच होतो. जर जाता तुम्हाला भेटा धबधब्याच्या खाली. तर चला गाईज आपण आलो. कुशिवलीला दाखवतोय बघा. तर इथं नदी आहे काय नदी. हल्ली पाणी नाही बरं म्हणून नाही ते नदीला लय पूर असतं. जा मरणाचं असतं. आम्ही नानाच्या सोबत आलो तेव्हा बी आम्हाला तर खेचत नाही. कारण इथे 3 गाड्या आहेत. थोडीशी खाली पब्लिक आहे. इथे यावरी पब्लिक असं तुम्हाला वर्षात दाखवतो बघा किती बाहेर दिसत. 15-20 मिनिट तरी इथे पाणी पडला ना अक्का भरते बघा. अक्का भरते. तिथं अंग भरते. ते बघा तिथं अंग. इथून आम्ही उड्या मारतोय बघा. तुम्हाला खाली गेल्या दाखवतो सर्व. आता फक्त इथून बघा कसला आहे. तिथून त्या डोंगरीच्या इथून पाणी येतं तसा इथून तर आपल्या इकडे निघतो. तो आपली इथं ब्रिज येतो. हा तुम्हाला नीट दिसला तर बघा. हे बघा ते दिसत का तिच्या पाणी येतं वरून तसा साईडला. तर चला आता इथं खाली गेल्यावर तर तुम्हाला लगेच दाखवतं कसं काय. आणि इकडे बघा कसला व्ह्यू बघा. तर चला काय आपण आलो सीधा खाली. तुम्हाला दाखवतो पोरांचा क्रेज बघा. सायकल घेऊन आले ना भाई. सायकल घेऊन इथं पावतात. कसला मस्त वाटतं. इथपर्यंत पाणी येतं बघ. इथपर्यंत इथून तिथपर्यंत आता जाऊ. हा इथपर्यंत पाणी येतं. आता जाऊ खाली तुम्हाला दाखवतो. यांची माझ्या चालले शिवा देतात. बाबू टाकलं तर गेलो चले बघा कसला बाहेर दिसतं. इथं तर आवरा चिकाड असतं ना. आम्ही इथं नानासोबत यायचं. अखिल सर्व दाखवायची. इच्छा उड्या मारायच्या. इथून उडी मारायची डायरेक्ट खाली. आणि तो खोल आता पाणी नाही तर सध्या तसंच. आणि हा डोंगर बघा. त्या मासे वगैरे पण असतील तर नशीब दाखवतो तुम्हाला आम्ही. कुठं हा ते दाखवतो चालू तुम्हाला आता. हे बघा झुंड बघा दाखवतो. हा तिकडे जेवण बनवायला घेतले. आणि बघा छोटं आम्ही आता मजा नाही. सगळी पोरांचं कसं काही कामाला लागलं आणि काहीतरी पार्ट टाइम जॉब करताना. नाही तर सर्व कॉलेजमध्येच मजा येते. 11वी-12वीला ती मजा नाही. हे बघा हे माशांसाठी आहेत. यात पण आहेत ना. तिकडे कुठे जातं पाणी. तिकडे तर नदीला जॉईंट होतं. असं 2 भाग करले नदीला. इथं पण खोल आहे बघ. सध्या पाणी नाही म्हणून तुम्हाला आता जास्ती नाही वाटत. नाही तर इथे इतका बेकार आहे काय सांगू. हा कुशिवली आणि तोच मलंगड. आज पाणी जातं इथं मजा करायची. ते चप्पल वगैरे धावता जाम घाण झाले. आता पण आम्ही पॅन्टच्या हॉटवरच आले. कपडे घालून टकाटक. आणि एका साईडला इथे जेवण पार्टी वाटी करायला मजा. आम्ही इथं मागच्या वेळेला तर इथं पण केलते. इथंच बसलेलो आणि चिकन वगैरे आणलेलं वाटतं. हां चिकन भुजलेलं आम्ही इथं चांगलं धरलेलं. कस्तूर होतं तेव्हा तर कॉलेज शाळेतली मित्र होते तेव्हा सांगितले तसं आमची वगैरे. हां पडलेलं की इथं. हां कसणार रे तो लकी पण ओर जाम झाडा. चला इथं या धावतं एक साईडला आपली चप्पल. ब्लॉग कंटिन्यू करता काय जाता बघा व्ह्यू. थोड्या वेळेला आता निघू. इथे जाम अर्धा तास झाला. मी कधी बसून इथे जाऊ. अजून अर्धा तास बसू आणि जाऊ इथून. आणि त्यांची मस्ती बघा. बाबा आम्ही पण अशीच मस्ती करतो. आता हे बोलते नाही पवत तर मी तरी काय करू. मी तर मस्त कपडे घालून आलो. तो बरं पवीन आता पण नाही पवत. तर चला काय जाम टाइम झाला. 1.5 तास झाला इथे स्पेंड केला. आता इथून जाऊ सीधा. तू कुठे जाशील. आता डायरेक्ट घरावर. यांच्या नवीन घरावर जाईल.
त्यांचे घर भरणे असेल तेव्हा पण एक ब्लॉग होईल. आणि आता हे अजून यांचा ते पोरं अजून टाइमपास करतात ना बाबा, इतका टाइम झाला. तर इथून जरासा चढू दे, जाम थकलो असा. पण आता इथे वाटतं पाऊस पडेल. आता कालोख घातले सर्व. तो पण जाईल घरी आणि आपण मला सोडेल घरी. आता सीधा घरी जाऊ. आम्ही यायचो तेव्हाच माझ्या होती घरी 11वी 12वीला. आता कोण जास्ती येत पण नाही. आता हलतो कुठून इथून तेव्हा इतकी पोरं असायची ना कॉलेजमध्ये बाबा. आता सर्व कोणीच नाहीत, सगळी मोठी माणसं झाल्या. आम्ही तसं आहो घरात मोकाट ब्लॉग बनवत ब्लॉग. तर चला आता जाऊ आपण. जागच असं यांची तुमच्या इथून लगेच आहे ना यो बाजूच्याच गावाला राहतं, म्हणजे गावात. आणि माना जामला मग तर जाऊ घरी. आपण सोडेल मला. चला काही भावाने आणले आपल्याला इथे ज्यूसच्या इथे, ज्यूस सेंटरच्या इथे. आता पायनॅपलचा ज्यूस वगैरे पाजूल आपल्याला. आणि भाई आपल्याला काकडवालच्या आलता भाल्ला घ्यायला. तर ब्लॉगसाठी इतका सपोर्ट करतं काकडवालच्या. आता वापस मला सोडेल भाल्ला आणि वापस तिथून जाईल घरी. त्याने इतका सपोर्ट करता. आता आपण तिथं जाऊ, ज्यूस वगैरे घेता. आता ज्यूस वगैरे पिऊ आणि मग लगेच जाऊ मामाच्या इथं. आणि तिथून आपला भाई जाईल एकटा घरी. तर चला आता ज्यूस वगैरे भैया बनेल. ऑलमोस्ट झाले. आता पिऊ आणि मग भेटू मामाच्या इथे. तर चला काय आपण आलो असं तिच्या मामाच्या इथे. म्हणजे आता तिथून सोडून घालूच आपल्याला. आणि इथून भाई वापस एकटा जर आणि वापस त्याला इथं वापस यायचं. त्याला काय आणायला यायचं, लाद्या आणायला यायचं. हे बघा आता असते जे तुम्ही ते इथे मला सोडेल. आणि आता आपण पण सीधा जाऊ मामाच्या इथं. ते साईडला येतं ना, तुला पण इझी होईल ना तेच साईडला. भाई आता इथून जाईल. तर चल जा चल. तर आता आपण पण जाऊ, जेवण वगैरे करू. घरी झालं जेवलं वगैरे पण नाही. तर चला आता जाऊ आपण घरी मामाच्या इथे सुद्धा. 5 मिनिटावर आहे आता इथून. तो सीधा आतमध्ये तर रस्ता क्रॉस करायचा आणि 2 मिनिटावर घर. आजीवन जाम भूक लागली. आता बघू जेवण काय आहे. ज्यूस पिले फक्त. 3-4 वाजले असतील. आता जाऊ. तर चला तर काय वाजले 5. आणि आपल्याला हे सोडायचं ते बघा. या लाईटी आहेत. बाबा फोन पडला तर गेला. सर्व लाईटी. तर इथून स्टार्ट करता सोडायचा. आणि आपण आला टेरेसवर. तिकडे वाटतं पतंग उडताना वाटतं. ते एक कडून आवऱ्या सर्व आहेत. ते सगळ्या सोडायचे आहेत. आणि मग नंतर जाईन चहा वगैरे प्यायला. पहिले सोडून वगैरे घेता. मला कशा दाखवू आता. हे बघा आता खालून त्या दिवशी त्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं जाते. त्या लाईटी किती मस्त सगळं सोडायचं. दिवाळी वगैरे संपली. दिवाळीसाठी लावलेले. तर आता सोडून घेता मी. तर चला काही अर्धा तास झाला. आपल्या गोणी वगैरे म्हणजे लायटिंग वगैरे एका साईडला गोणीत टाकून हवा पूर्ण भरला. आता सांगू. तर चला तर काही नाश्ता वगैरे झाला आपला. आता आपण सीधा चालल्या घरी. 2-3 दिवस झाले इथेच जात. आता इथून घरी जाऊ. आणि घरून मामा सांगेल बरं दुकानात सोड. दुकानात जायचं. 2 अजून मिनी ब्लॉग एडिट वगैरे करायचं. आणि उद्यासाठी पण एक ब्लॉग टाकायचा आहे. तर आता सीधा जाऊ आपण घरी. एका साईडला इथे गाणी लावल्या. तर जाऊ सीधा घरी.
एक तुमचा नाश्ता वगैरे झाला असेल, जस्ट नाश्ता वगैरे केलं आणि दुकानात आलं. इथे एक माझाच व्लॉग लागले आणि इथं आता एडिटिंग वगैरे करेन आणि इथे रिचार्ज चालू आहे. आता डेली आपले ब्लॉग बघा, आपल्याला फक्त वॉच टाईम पाहिजे, फक्त वॉच टाईम बघा. इथं आपलाच ब्लॉग लावले, तुम्ही पण डेली रोज बघा, तसाच कंटिन्यू. कुठे गेलती, कुठे गेलती बाबा? रागात बघतोय. इथे बघ छोटू, छोटू कुठे गेलती? बाबा 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 रागात बघते बघा. मस्ती बघितलं तर मस्ती. डॉगी मारेल बघ, मारेल. हाय कर, हाय डॉगीला हाय. खाऊ जे खाऊ, खाऊ 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 पाहिजे खाऊ. बघ डॉगी 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 पा दे. चला तर काय, रात्रीचे वाजले 7:30 आणि फोटो स्टुडिओमध्ये आपल्याला जाम कटाला आला आणि जाम भूक लागले. म्हणजे चाय 5ला पिली, आता वापिस चहा प्यायला चाललं गावात लवकी त्यांची. तर बघू आता चहा वगैरे पिऊ, अशी बी जाम भूक लागले. जाऊ आता त्याच्या इथं 2-3 त्याला बरं बिस्किट दे बाबा. आधीच काल नाही फोन पडले, इथं नको पडावा बाबू. बघू इथं पाहून आता लगेच आपलं 5 मिनिटात दुकानाच्या इथंच घर बाहेर असं वाटतं. लाईट गेली का बोलते? हा कावच गेले. काय चालले, काय चालले? तर एका साईडला आणि चहा वगैरे दिले आणि इथं काय लावले आणि लावले कॉम्प्युटर. अभ्यास चालू करते बाबू. काहीच चाय वगैरे पिला मस्त पैकी. आता लगेच आपण जायला लागेल दुकानात, कारण टाइमपास करून जमणार नाही. डेली आपल्याला ब्लॉग टाकायचे तर डेली काय पण जुगाड करायला लागेल. 1.5 महिना चालला आपल्या हातात. 1.5 महिन्यामध्ये आपल्याला 1000 घंटे कसे पण कवर करायचे आहेत. तर डेली आपले ब्लॉग बघा. आता त्या बघा त्या साईडला लगेच दुकान आहे, तर जाऊ पहिले डायरेक्ट दुकानात. पटापट तर चला. रात्रीचे वाजले 8:30 आणि आता आम्ही जाणार चालले बँकमध्ये पैसे टाकायला, कारण रिचार्जला लागतात ते पैसे. आता रिचार्ज मारला पैसे नाही सध्या, तर म्हणून चालले बँकमध्ये पैसे टाकायला. तर काटेला चला जाऊ. तर काही झालो एका साईडला आपण बँकेच्या इथे येतो बघा. आता इथे नाना बँकेतून पैसे टाकून येईल, तसंच आपल्याला मग रिचार्ज मारायला भेटेल, कारण पैसे संपलेत पूर्ण रिचार्जचे. आणि आपल्या इकडे इतकी ट्रॉफिक लागली आहे बाबो, कसं तरी त्या साईडून आलं 15 मिनटं लागली गावातून काटेवर आले बघा इथं. आणि तिकडे बघा ती ट्रॉफिक आहे. आणि आपण आला इथं नॅचरलच्या इथे, नॅचरलच्या साईडलाच बँक आहे 15 मिनटं. आता चला आपण नाना पैसे टाकून येते, शिरत जाऊ दुकानात. गर्दी बघा पार्क लोडापर्यंत गर्दी आहे. तो ब्रिज सर्व कवर आहे. या टायमात इतकी गर्दी होतं ना बाबा, दोन्ही रस्ते स्टॉप होतात. आपल्याला इथूनच जायला लागलं, तर इथून जायला बी 10-15 मिनटं लागतील. हे बघा नुसती गर्दीच गर्दी, कसा व्हायचा. आणि आपल्याला फिरायला पण जायचं. ते 2 ब्लॉग होतील आपले मजबूत. तर आपले डेली ब्लॉग बघा काहीच असे स्किप वगैरे काहीच नाही करू. मी जाम वेळेला बोलतोय, कारण आपल्याला 1.5 महिना चालला. 1.5 महिन्यामध्ये आपल्याला 1000 घंटे कसे पण करायचे आहेत म्हणून. चला आपण जाऊ आता. नाना पण आला बाहेर, तर चला तर काय रात्रीचे वाजले 10:30 आणि आपण निघालो फोटोशॉपमधून घरी जायला. 4 वाटेमध्ये. तर जाऊ आपण घरी.
जेवण काय केलं ते पण बघू. त्याची पण जाम भूक लागले आणि आज कुठे जास्त गेलो नाही, कुशिलीवर आलो तर आता घरी वगैरे जाऊ. आपल्याला वापस रीच करायची आज उद्या देईन, म्हणजे थोडीशी करून ठेवेन. फिल्टर दादाला देईन लावायला, तो बारा लावतो. नाही तर अख्खा दिमागाची वाट लागते भावा. ते फिल्टर अप्लाय करून तो कसा करतो त्यालाच माहीत. तर आपण जाऊ. हे बघा रस्त्यावरच आहे, तो 5 मिनटामध्ये पोचून त्या ट्रकच्या इथे आपलं घर. एकदम जास्त काम पण नाही. तर चला आपलं जाऊ फटाफट. जेवता आता टाईम जाताना काय सांगू, कधी वाजता गेल्या 5 का 5:30 वाजता गेल्या आणि 10 कधी वाजले काहीच समजलं नाही. तर चला जाऊ आपण घरी आणि उद्या पण लवकर जाऊ दुकानात. काय पण करू आज लवकर झोपण. तर चला जाऊ आपण. आता डायरेक्ट सीधा आल्या घरी आणि एका साईडला आपण घेतले जेवायला बघा. आता इथे हे तर काय बोलताय ना मला पण नाही माहीत, तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा त्याला काय बोलतात. आणि इथं खिचडी भात आहे एका साईडला आणि इथे ग्रेव्ही भाजी वाटाण्याची भाजी आहे. तर मस्त आता गॅस वगैरे फटाफट गरम करत लावले. आणि काय आहे नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये याला काय बोलतात. पापड वगैरे माहिती होता पण हा नव्हता माहीत. आणि आता मस्त जेवण वगैरे करता मग एडिटिंग करता लगेच. जाम टाईम झाला, 11 वाजले. तर आजचा ब्लॉग पण गाईज मी इथेच एंड करता. कोणाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लाइक, सब्सक्राइब और शेयर, कमेंट सब बोलती है मेरी याद.